नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या पत्रकार भवनातील कमिन्स सभागृहाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. जनमानसांवर परिणाम करणाऱ्या नागरी जीवनातील समस्यांचा शोध घेऊन त्यावर सखोल मांडणी करण्याच्या श्रमिक पत्रकारांच्या भूमिकेमुळे सरकारलाही धोरणात्मक बदल करावे लागतात. मराठी पत्रकारितेच्या या परंपरेचे जपणूक करण्याचे काम यापुढेही अखंड सुरू ठेवा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. पत्रकार भवनातील कमिन्स सभागृहाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश घोंगडे, विश्वस्त कार्यवाह श्याम दौंडकर यांच्यासह आदी पत्रकार उपस्थित होते. खरं म्हटलं तर या ठिकाणी आल्याच्या नंतर हे लहानसं छोटेखानी सभागृह पाहिल्यावर आणि एअर कंडिशन अशा प्रकारची सुविधा असलेले सभागृह आणि ते श्रमिक पत्रकारांनी उभं केलं याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे. इथं आठवण करून देण्यात आली की मी राज्यामध्ये काही जबाबदारी घेत असताना जागा देण्याच्या संबंधीचा उपक्रम केला आणि त्यांनी शब्द वापरला भूखंड. आणि त्यामुळे मी व्यासपीठावर असल्यावर पत्रकारांना भूखंडाची आठवण नाही झाली तर त्याच्यामध्ये आश्चर्य आहे. आपण प्रकर्षानं त्याची आठवण केली आणि असे भूखंड हे साधारण जीवनामध्ये काम करणाऱ्या घटकांना देण्याच्यासाठी आम्ही सत्तेचा वापर केला हे सांगण्याची तुम्ही संधी दिली, त्याबद्दल मी तुमचा वापर केला. मला आठवत आहे की साल आठवत नाही, पण मी त्यावेळेला राज्याचा राज्यमंत्री होतो 72-73च्या आसपास. त्यावेळी माझ्याकडे जी खाती होती त्याच्यामध्ये पत्रकारांच्या संबंधीचा विषय असलेला विभागसुद्धा माझ्याकडे होता. जनरल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये एक विभाग असायचा आणि त्यावेळेला आणि भटक्यांना स्थिरता द्यायची असेल तर निवाऱ्याची व्यवस्था केली पाहिजे. तर आपल्या धोरणाशी सुसंगत अशा प्रकारची ही मागणी आहे. नाईक साहेबांनी काही वेळ लावला नाही, त्या जागेची मान्यता दिली आणि त्याच्यानंतर ती वसाहत झाल्याच्या नंतर मला स्वतःला त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी मिळाली, याचं मला स्मरण आहे. खरं म्हटलं तर या संघटनेला महाराष्ट्रात मुंबईमध्ये पुण्यामध्ये प्रतिष्ठा दिली त्याच्यामध्ये जयंतराव टिळकांचं योगदान फार मोठं आहे. जयंतराव केसरीचे संपादक होते, महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे प्रमुख होते, राज्याचे ऊर्जा मंत्री होते, पण ते खरे पत्रकारच होते, हाडाचे पत्रकार होते. आणि लोकमान्यांच्यापासून सुरू असलेली परंपरा आपण जतन केली पाहिजे आणि या सगळ्या वर्गाच्या हिताची जपणूक करण्याच्यासाठी जे काही अधिकार आपल्यामध्ये त्या अधिकाराचा आपण वापर केला पाहिजे या प्रकारचा आग्रह त्यांचा असायचा. आणि म्हणून पुणे पत्रकार संघाला त्यांचं योगदान फार मोठं झालं. त्यांच्यावर अनेक लोक होते, अनेक सहकारी त्यांचे होते, आज काही ते हयात नाही आहेत, पण त्यांचं कार्य आम्ही जे काही जुन्या पिढीतले लोक आहोत आता म्हणायला काही हरकत नाही, त्या सगळ्यांच्या फार नजरेसमोरून गेलेलं आहे. पुण्याचा आणि पत्रकारितेचा संबंध हा अत्यंत घनिष्ठ आहे. संबंध या देशामध्ये पारतंत्र्यातून देशाला मुक्त करण्याच्यासाठी अत्यंत प्रभावीपणाने लेखणीचा वापर करण्याच्या संबंधीची जी खबरदारी घेतली गेली त्याच्यामध्ये पुणेकरांनी याच्यामधलं योगदान फार मोठं केलेलं होतं.
काँग्रेस हा पक्ष गोंधळी पक्ष आहे अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाज हुसेन यांनी पत्रकार परिषदेत केली. काँग्रेस चर्चेला घाबरत असल्यामुळेच संसदेमधून पळ काढत आहे. संसदेमध्ये गोंधळ घालून काम बंद पाडणारा काँग्रेस हा गोंधळी पक्ष असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी व्यक्त केली आहे. आपकडून मुद्दामहून जेटली यांना लक्ष्य केलं जात आहे. मात्र भाजप त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेमधील कथित भ्रष्टाचारावरून आम आदमी पक्षाने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर टीका केली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून काँग्रेस भाजपमध्ये वाद सुरू आहे. त्यामुळे संसदेचे अधिवेशनात महत्त्वाचे विधेयक संमत होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर या सर्व प्रकरणावरून भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनाज हुसेन यांनी आप आणि काँग्रेस पक्षावर टीका करतानाच या सर्व वादाला या दोन्ही पक्षांनाच पत्रकार परिषदेत जबाबदार धरला आहे. एपीसी बनाई है, पूरा सेशन वो हंगामा में कट जाता था, लेकिन अगले सेशन में वो बना देते थे और उस सेशन में नहीं बनाते थे तो उनकी वजह थी. हमने भ्रष्टाचार के अलावा किसी अन्य विषय पर कभी पार्लियामेंट नहीं रोकी. और आप किसी कांग्रेसी हाथ लग जाए आपके कहीं प्रेस कॉन्फ्रेंस में ही सही, तो उनसे पूछिए क्या नरेंद्र मोदी की सरकार पर एक भी भ्रष्टाचार के लिए आरोप लगाया, प्रेस कॉन्फ्रेंस किया पूना में आके? एक नहीं. तो हमारी सरकार बेदाग है, भ्रष्टाचार मुक्त शासन दे रहे हैं नरेंद्र मोदी. ये कांग्रेस को बर्दाश्त नहीं हो रहा, इसलिए योजनाबद्ध तरीके से वो संसद का देश के वित्त मंत्री पर ये देश को स्वीकार नहीं, क्योंकि आपके यहाँ छापा क्या पड़ गया, आप विषय को भटकाना चाह रहे हैं. आपकी यूएसपी खत्म हो गई. आपके बारे में जाना जाता था कि आप भ्रष्टाचार से कोई समझौता नहीं करते. अब पता लग रहा है कि आपके कई एमएलए भ्रष्टाचार में फंसे हुए हैं, कई आपके मंत्री इसमें बाहर गए हैं. एक तो उनके खाद्य आपूर्ति मंत्री थे, उनको तो उन्होंने हटाया. आखिर आपकी ट्रेनिंग कैसी है कि मंत्री बनते काम शुरू कर देता है, आपको हटाना पड़ता है? तो अगर आपको इतना परख नहीं है तो फिर दिल्ली की जनता के बारे में आप क्या परखेंगे? इस मुद्दे पर भारतीय जनता पार्टी पूरी ताकत से अरुण जेटली जी के साथ खड़ी है, क्योंकि हम मानते हैं वो जयप्रकाश नारायण के आंदोलन से निकले हुए नेता हैं. उनको पर बहुत देश के कद्दावर लोगों का विश्वास उन पर रहा है और आज तक, आज से नहीं, पिछले वाजपेयी सरकार में भी वो मंत्री थे, उनके ऊपर उंगली नहीं उठी है. लेकिन कांग्रेस और आम आदमी पार्टी भ्रष्टाचार में खुद घिर गई, इसलिए मुद्दे को बदलना चाहती, विषय बदलना चाहती. एक प्रिंसिपल सेक्रेटरी पर छापे पर चर्चा होने देना नहीं चाहता, दूसरा यंग इंडिया जो कंपनी है उस पर चर्चा होने देने के लिए तैयार नहीं. इन मुद्दों को हम राजनीतिक तौर पे निपटेंगे, लेकिन व्यक्तिगत तौर पर आहत हुए हैं अरुण जेटली जी, उनकी मानहानि की है इन लोगों ने. इसलिए साफ सुथरे नेता के तौर पर जिगर के साथ आरोप लगाने के तुरंत बाद वो अदालत पहुंचे और उन्होंने चुनौती दी है. अगर अरुण जेटली जी को छुपाने को कुछ होता तो अदालत वो नहीं जाते. बहुत से लोगों पर आरोप लगता, सारी चर्चा हो रही है. जेवल लाइन पे आपको पता है कि बच्चों की उम्र क्या होनी चाहिए अपराध की, इस पर बहुत चर्चा हो रही है. लोकसभा में तो बिल पास भी है, लेकिन राज्यसभा में कांग्रेस के हंगामे की वजह से आज इंसाफ कड़ा रहा है. सिर्फ हंगामा बर्पा करना उनकी आदत सी बन गई. साथ पॉलिटिकल वेंडाटा हो रहा है, तो आइए पार्लियामेंट के फ्लोर पर चर्चा रखिए, उसमें साबित कीजिए कि आपके साथ कोई ज्यादती हो रही. लेकिन वो जानते हैं कि जब पार्लियामेंट से बात निकलेगी तो दूर तलक जाएगी, इसलिए चर्चा से घबराती है कांग्रेस. हंगामा उसको सूट करता है, चर्चा उनको पार्लियामेंट में
चर्चा से उनको डर लगता है। तो सिर्फ हंगामा बर्पा करने वाली कांग्रेस को जवाब मिलेगा और भारतीय जनता पार्टी चिंतित है कि देश के अंदर जो नरेंद्र भाई के नेतृत्व में एक अच्छी सरकार चल रही है, जीएसटी बिल है, कई गरीबों के लिए बिल है, कई महत्वपूर्ण बिल हैं जो देश को चलाने के लिए। हमारा अनुरोध है कांग्रेस से कि आप बीजेपी का जमकर विरोध कीजिए, लेकिन देश के गरीबों के हितों में बन रहे कानून का विरोध मत कीजिए। और देश की जनता जानती है, पब्लिक है, ये सब जानती है। बहुत बहुत धन्यवाद। नहीं कहा है, उन्होंने डीडीसीए के बारे में अपनी बात रखी है और डीडीसीए ने उसका जवाब दिया है। उनके कार्यकाल में, उनके दौरे इक़्तिदार में एक भी इल्ज़ाम न लगाया है न लगा है। पहले भी लिखते रहे हैं, वो डीडीसीए का मामला है, डीडीसीए के बारे में लिखते रहे, वो पार्टी के बारे में नहीं लिखते रहे। और डीडीसीए एक इंडिपेंडेंट बॉडी है और डीडीसीए के अंदर जो काम होता है उस पर डीडीसी के लोग भी कई चीज़ों में खुद भी जांच कर रहे हैं, कई कार्रवाई भी उन्होंने की है। आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह आईस पाईस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनमध्ये विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके मिळाल्या नसल्याचा आरोप स्पर्धकांनी केला आहे. मात्र आयोजकांनी या आरोपात तथ्य नसल्याचे सांगण्यात आले. दिनांक 6 डिसेंबर रोजी इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या स्पर्धेतील विजेत्यांना अजून काही पारितोषिकांची रक्कम मिळाली नाही, असा आरोप त्यांच्याकडून होतोय. पुण्यातील विशाल शिडीमकर हा 5 किलोमीटरच्या स्पर्धेत धावला होता. ही स्पर्धा त्यानं 17 मिनिटात पूर्ण केली असून त्याचा मित्र लंकेश मानेनं हे अंतर 16.5 मिनिटात पार केलं. हे दोघेही स्पर्धक पुणेकर गटामध्ये सहभागी होते. या गटामध्ये विजेत्यांना 50,000चे बक्षीस देण्यात येतं. मात्र अद्यापही त्यांना बक्षीसपात्र ठरूनही बक्षीस मिळालं नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. स्पर्धक धावपटूंना प्रोत्साहन मिळण्याऐवजी त्यांच्या पदरी निराशेस पडत असेल तर ही बाब निश्चितच निषेधार्ह आहे, असं वाटतं. विशाल शिमकर म्हणून दुसरा लागला, तर अशाप्रमाणे आम्ही प्राईज मागण्यासाठी ऑफिसमध्ये गेलेलो सावंत सराशी काय माझं बोलणं झालेलं नाही. विशाल शिमकर म्हणून जो माझा मित्र होता त्याचं आणि सावंत सराचं बोलणं झालं, तर तिथे जाऊन विशालशी काय बोलणं झालं ते माहीत नाही. नंतर ते सावंत सर बोलले की तुम्ही महापौरांना भेटा ऑफिसमध्ये जाऊन. त्यानंतर आम्ही ऑफिसमध्ये गेलो, पण कामानिमित्ताने बाहेर असल्यामुळे तेही आम्हाला भेटले नाही. ॲक्च्युली प्लेयर लोकांना सगळेच लोक असं सांगतात की नंतर या, नंतर प्राईज भेटेल, नंतर हे करा. भरपूर असे मॅरेथॉन ऑर्गनाईज होतात की जे
मुलं प्राईजमध्ये असतात किंवा त्यांना खूप पळवतात, आज या उद्या या, अशा भरपूर ठिकाणी मॅरेथॉन होतात. पुणे मॅरेथॉन सनज ग्राउंडवर एक मॅरेथॉन ऑर्गनाईज झाली ती, त्या ठिकाणी त्यांनी प्राईज देण्यासाठी 1 महिना लावला. तर ही मॅरेथॉन तशीच होती. आता पुणे मॅरेथॉनसाठी डाएटसाठी किंवा ह्याच्यासाठी खर्चासाठी पुणे मॅरेथॉन पुण्यातनं आम्ही पळालो, त्याचाही पैसे आम्हाला अजूनपर्यंत मिळाले नाही. मी देशाच्या पेपरला असं जाहीर केलं होतं की फक्त जे पुणेकर खेळाडू आहेत त्यांना पहिले 6 प्राईज देणार होते. पहिल्या नंबरला 50,000 रुपये होते. तर माझा 2nd नंबर आला आहे आणि हा लंकेश माने म्हणून मित्र आहे माझा, त्याचा पहिला नंबर आला आहे. असे भरपूर पुणेकर खेळाडू आहेत की ज्यांना प्राईज डिक्लेअर करून सुद्धा प्राईज दिलेले नाही आहेत. आणि जेव्हा आम्ही पैसे मागायला गेलो आम्हाला प्राईज कधी मिळणार आहेत, तेव्हा त्या प्रल्हाद सावंत सरांनी आम्हाला शिव्या दिल्यात, मादरशोध वगैरे म्हणलेत. ते म्हणे जावा काय करायचं ते करा, आम्ही देत नाही प्राईज, तुम्ही जाऊन त्या महापौरला भेटा. आणि मी म्हटलं सर अहो तुम्ही एवढं खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं मोठ्या मोठ्या गोष्टी करता, रियालिटीमध्ये जर खेळाडूंना काहीच मिळत नाही आहे, फक्त मोठे मोठे गप्पा होतात. आणि ऑर्गनायझर फक्त आपले पैसे कमवण्यासाठी धंदा मांडलेला आहे हा मॅरेथॉनचा. आणि आमच्याकडनं 1,000 रुपये घेतले होते पार्टिसिपेट होण्यासाठी, एंट्री फीजसाठी. 50,000 रुपये प्राईज होतं पुणेकरांसाठी, ते प्राईज मिळलेलं नाही आहे आजपर्यंत आम्हाला. 2nd प्राईज ते त्यांनी डिक्लेअर नाही केलं, पण असं आम्हाला काहीच मिळालं नाही आजपर्यंत. पाठपुरावा करूनही या स्पर्धकांना काही दाद मिळाली नाही. मॅरेथॉनमध्ये पुणेकरांचा गटच रद्द केल्याचं आयोजकांनी सांगितलं. त्यामुळे या स्पर्धकांच्या आरोपात तथ्य नसल्याचं त्यांनी दावा केला आहे. कुठल्या व्यक्तीला शिव्या देणार नाही, कारण पुणे मॅरेथॉन हा काय माझा एकटा फक्त प्रांत नाही. मी पुणे जिल्ह्याचा सेक्रेटरी आहे, महाराष्ट्राचा सेक्रेटरी आहे. कुठेही काय झालं तर मला त्याची जबाब द्यायला लागतील. म्हणजे पुणे जिल्ह्यात जेव्हा क्लबला द्यायला लागतील, महाराष्ट्रात जिल्ह्यांना द्यायला लागतील. तर असं हे चुकीची माहिती म्हणून सांगितलं की यावर्षी पुण्याच्या मॅरेथॉनमध्ये खूप लोकांनी काही इंटरेस्ट घेतलेला होता आणि जास्त इंटरेस्टली ते हे करतायत. कारण हे कॅश जर माझ्याकडे असती तर मी म्हटलं असतं की हे पैसे मी माझ्याकडे ठेवून घेतो आहे. मग पैसे सगळे महापालिकेकडे, माझं काम फक्त पत्र देणं एवढंच आहे की हा पहिला आला आहे नाही आला, तेवढी मी केलेलं आहे. आणि अजूनही तुम्ही त्यांना आणा, मी पत्र, ते जर रिझल्टमध्ये असतील, वेबसाईटवर रिझल्ट आहेत त्याप्रमाणे मी पत्र दिलेली आहेत, त्यांनी नेली नसली तर घेऊन जावीत. सिंपल प्रश्न आहे. पुण्याचा ग्रुप किंवा गटच रद्द झालं तर आपण आधी घोषित केलं, त्यांना कळवलं होतं. आता कळवलं होतं, वेबसाईटवर आम्ही काढून आलं. एक लक्षात ठेवा, आम्ही वेबसाईटवर टाकला होता, पण 4 दिवसानंतर आम्ही वेबसाईटमधून ओपन टू ऑल केलं सगळ्यांना. त्यांनी ते बघायला पाहिजे होतं ना वेबसाईट. भरताना बघितलं, काढल्यानंतर नाही बघितलं, हे चुकीचं आहे ना. एक दिवस वेबसाईट बघताय, नंतर आम्हाला माहीत नाही पुढच्या महिनाभर काय झालं ते. त्यावेळेला नंतर आम्ही रूट टाकला, नंतर आम्ही त्याच्यावर बरीच माहिती अपडेट केली. असं काही नाही. 25,000च्या जागी 5,000 रुपये दिले गेले, अशाही काही तक्रारी आहेत, तर सगळी जबाबदारी महापालिकेची आहे. 25 पैसे महापालिकेने दिलेत. आम्ही जे डिक्लेअर केलेले होते 25,000च्या जागी 5,000 दिले गेलेले नाहीत. जे डिक्लेअर केलेल्या रकमा आहेत त्या तशाच्या तशा महापालिकेने त्यांना दिले आणि पैसे महापालिकेकडेच आहेत ना. म्हणजे दुसरं कोणी खायचा प्रश्न नाही ना त्यात. नाही म्हणजे महापालिकेला आकडे कळवलेले आहेत. आम्हाला टोटल महापालिकेने जे बायपर्केशन दिलं होतं, 50 लाख दिले होते, त्याचं बायपर्केशन आम्ही त्यांना कळवलं होतं. ते स्टँडिंग कमिटीत मंजूर झालं होतं, त्याप्रमाणे पैसे दिलेले आहेत. चुकीची माहिती, ही चुकीची 100% चुकीची माहिती. नाही ज्यांनी सांगतायत त्यांची, तुमची नाही, जे सांगतायत त्यांची चुकीची. सांगितलं तुम्हाला, कालच मी नागपूरला फ्लॅग ऑफ करून आलो, मुख्यमंत्र्यांच्या वॉर्डात करून आलो. सुराज्य दौड म्हणून आंबेडकर समाजातर्फे तिथे हे केली जाते संस्थेतर्फे, आणि त्या मॅरेथॉनलाही 1 रुपया नागपूरमध्ये घेतला जात नाही. 3 तारखेला आता नाशिकला आहे, तिथेही 1 रुपया घेतला जात नाही. ठाण्याला एकनाथ शिंदे करतात, तिथेही 1 रुपया घेतला जात नाही. पुण्याकडे फार पैसे मागितले जातात. कदाचित जास्त इंटरेस्ट पुणेकरांवर असेल पोलिसांचा, पण राज्यातलं पोलीस मला वाटतं एक आहे सगळीकडे मिळून. पुणे असो, नाशिक असो, कोल्हापूर असो, नागपूर असो, हे सर्व पोलीस एकच आहेत ना. आणि मूळ म्हणजे मी आता 3 ते 7 त्यांची पोलीस मीट करतो आहे. तुम्हाला माहिती आहे की राज्य पोलीस मीट करतो आहे, त्यात क्रॉस मॅरेथॉन करतो आहे, सेम रूटवर मी करतो आहे. त्याचे पोलीस स्वतःकरता पैसे मागतील का? चल लवकर.
गदिमा पब्लिकेशन प्रकाशित फ.मु. शिंदे यांच्या समग्र कविता खंड 1चे प्रकाशन माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. असहिष्णुतेच्या मुद्द्यावर पुरस्कार परत करणे, सरकारबद्दल आपला निषेध व्यक्त करणे ही साहित्यिकांची रंगकर्मींची भूमिका समर्थनीय आहे. परंतु पुरस्कारासोबत त्याची रक्कम देखील परत करण्याची राजकारण्यांची भाषा हे समर्थनीय नाही. सांस्कृतिक क्षेत्रात सध्या विविध पातळीवर आंदोलन होत आहेत. या सांस्कृतिक गटचिपीला सरकारचा छुपा पाठिंबा असल्याची टीका माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली. प्रतिभा पब्लिकेशन यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या फ.मु. शिंदे यांच्या समग्र कविता खंड 1चे प्रकाशन पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी 89व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर पी.डी. पाटील, संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस, कल्याण तावरे, लीला शिंदे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी पवार व शिंदे यांची प्रकट मुलाखत घेतली. स्वतःहून वावर वाढलेलं असं मला स्वतः काही वाटत नाही. हां, एखाद्या बोलवतात तर बोलवल्यानंतर जायचं का नाही, माझा एक पुढे हा प्रश्न येतो की मला आता गेली की जेवढी साहित्य संमेलन झाली गेल्या एक 10 वर्षामध्ये किंवा नाट्य संमेलन झाली, बहुतेक प्रत्येक ठिकाणी मी असेल, काहीतरी स्वागताध्यक्ष असेल, आणखीन काहीतरी असेल. आता त्याच्यावर इतकी चर्चा केली जाते की यांना बोलवायचं का नाही. मला काही समजत नाही की हे क्षेत्र साहित्य, तुमचं लिखाण किंवा याच्यासंबंधी असणारा वर्ग याचं केंद्रबिंदू फक्त तुमच्याच वर्गाच्यामध्ये असतो असं नाही. हजारो वाचक असतात, वेगवेगळ्या विषयाच्या संबंधी त्यांच्यात आस्था असते. त्या वाचकांचा प्रतिनिधीसुद्धा म्हणून त्या ठिकाणी कोणाला निमंत्रित केलं तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. आणि ही जी चर्चा केली जाते तीच चर्चा मला स्वतःला योग्य वाटत नाही. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे कराडच्या साहित्य संमेलनामध्ये चव्हाणसाहेब हे कराडचे, आणि त्यावेळी दुर्गाबाईंनी हा प्रश्न काढला आणि त्याच्यावर बरीच चर्चा झाली. चव्हाणसाहेब संमेलनावर गेले, व्यासपीठावर गेले आणि ते समोर बसले होते. पण माझ्या मते साहित्याच्या क्षेत्रातल्या जाणकारांनी या सगळ्या प्रश्नाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची आवश्यकता होती. चव्हाणसाहेबांची ज्यावेळी पुस्तकं बाहेर आली त्यावेळी अनेकांना असं वाटलं की आपल्याच पंक्तीतले हे सुद्धा आहे, हे लिहू शकतात, हेही बोलू शकतात, आणि त्यामुळे असा दुजाभाव करणं हा मला स्वतःला काही योग्य वाटत नाही. त्याबरोबर राजकारणाच्या क्षेत्रातल्या लोकांनी या साहित्यिकांच्या क्षेत्रामध्ये जाऊन तिथल्या पदांच्यावर आक्रमण करण्याच्या संबंधीची भूमिका यत्किंचितही घेता कामा नये. पवारसाहेब, तुमचं जे आत्मचरित्र आलं लोक माझे सांगणारी, त्याला इतका उदंड प्रतिसाद मिळतोय. आपण लेखक म्हणून, राजकारणी म्हणून आणि एकूण महाराष्ट्राच्या भूमीची रेषा न रेषा ज्याला माहिती आहे असा नेता म्हणून या प्रतिसादाकडे कशा पद्धतीने पाहता? माहीत नाही, मला असं वाटतं की लोकांना इंटरेस्ट आहे की आता कसं आहे की साधारण जीवनात इतके वर्ष राहिल्याच्या नंतर अनेक गोष्टी भेटतात, अनेक व्यक्ती भेटतात, अनेक प्रसंग बघायला मिळतात, आणि ते लिहून नुसते आपण टाकले तर कदाचित लोकांना आवडू शकतील. आता एक दिवशी मी कुठेतरी सांगत होतो, मला आठवतं आहे बारामतीला साने गुरुजी कथामाला होती. साने गुरुजी कथामालाचं अधिवेशन त्यावेळी मी विधानसभेचा सभासद होतो. माझ्याकडे काही गाडी बिडी नव्हती, आणि त्या उद्घाटनाला माडगुळकर, गदिमा आणि पु ल देशपांडे हे दोघंजण येणार होते, आले. आणि त्याच्यानंतर त्यांना पोचवायचं होतं, तर माझ्याकडे काही साधन नव्हतं. तर आमचे एक चांगले शेतकरी होते, बागायतदार, आणि त्यांना सांगितलं की तुमच्याकडे गाडी आहे, तुम्ही आम्हाला सोडायला चला. तर ते ठीक आहे म्हणजे येतो म्हणले. ते गाडी घेऊन आले, गदिमांना आणि यांना आम्ही गाडीत पाठीमागे बसलो, मी पुढे बसलो. आणि ते असे चांगले प्रगतिशील शेतकरी, सगळ्या हातात अंगठ्या बिंगठ्या, गळ्यात मोठं लॉकेट बिकेट, या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळं व्यवस्थित चाललेले दाखवणारी सगळी दर्शकं दिसत होती. आम्ही निघाल्याच्यानंतर एक 20-25 वर्षाच्या नंतर मला विचारलं की शरदराव, पाहुणं कुठले आहेत? म्हटलं हे गदी माडगुळकर, हे पु ल देशपांडे. म्हणजे काय करतात? तर पु ल म्हणजे आम्ही लिहितो म्हणजे. असं म्हणजे लिहिता? मग कुठं पोस्टात का तहसीलदारच्या कचेरीच्या बाहेर? ते बाहेर लिहिलेले बसले असतात ना. तर पु ल म्हणजे मी पोस्टात, गदिमा म्हणजे मी तहसील कचेरी.
आता त्याच्यानंतर अनेक गोष्टी. आता तुम्ही सांगा, हा घडलेला एक प्रसंग हा मी कागदावर टाकला आणि एखाद्या ह्याच्यात दिला तर लोकांना वाचायला गंमत वाटेल. आणि गरिमा किंवा फुलं या सगळ्या प्रश्नाच्याकडं आपण साहित्याच्या क्षेत्रातलं एवढं प्रचंड काम योगदान दिलेलं आपलं व्यक्तिमत्व असताना या सगळ्या व्यक्तीच्या ज्याला व्यक्तींची या सगळ्या क्षेत्राची माहिती नाही, त्याच्या प्रश्नांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा त्यांचा मोठेपणा आहे. तर अशा अनेक गोष्टी येत असतात. असं वाटतं की कधी कधी आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. नृत्यकुंजन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त कथक यात्रा नृत्यकुंजनची या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नृत्य क्षेत्रातील गुरूंचा सन्मान करण्यात आला. जय जगदीश हरे ही आराधना, हेमराजा या नृत्यातून पार्वती जन्माचा आनंद उत्सव, रास मंदिराद्वारे कृष्णाच्या महारासाची झलक आणि गझल ए तराना या मुघलकालीन रचना कलाकारांनी सादर केल्या. एकापेक्षा एक सरक रचनांची पेशकश, रसिकांकडून भरभरून मिळाले दाद अशा उत्साही वातावरणात झालेल्या पारंपरिक सादरीकरणाने कथक यात्रा नृत्यकुंजनची या कथकथच्या कार्यक्रमात बालकलाकारांसह तरुणांनी उपस्थितांची मने जिंकली. नृत्यकुंजन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू संस्कृती भवनात कथक यात्रा नृत्यकुंजनची आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कलाछाया पुणेचे प्रभा मराठे, दिल्लीचे पंडित मुन्नालाल शुक्ला, माजी आमदार उल्हास पवार, भरत जंगम यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात नृत्य क्षेत्रातील गुरूंचा सन्मान देखील करण्यात आला. नृत्यकुंजनच्या संस्थापिका जयश्री जंगम यांनी नृत्यरचनांचे संयोजन केलं. जयश्री जंगम यांनी याविषयी माहिती दिली.
कैलासवासी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या सप्तस्वर उत्सवात दिनदर्शिकेचे प्रकाशन सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मुजुमदार यांच्या हस्ते करण्यात आले. विज्ञान आणि धर्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अनेकांची देव आणि धर्मावर श्रद्धा असते. मंदिर हे केवळ भक्तीचे साधन नाही, तर त्या भक्तीतून शक्ती मिळते. ती शक्तीच समाजसेवेकरिता प्रवृत्त करत असते, असे मत सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शाहबा मुजुमदार यांनी व्यक्त केलं. कैलासवासी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे दत्त जयंतीनिमित्त आयोजित सप्तस्वरोत्सवाचे ट्रस्टच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन डॉक्टर मुजुमदार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी माजी आमदार उल्हास पवार आणि विश्वेश्वर सहकारी बँकेचे संचालक सुनील रुकारी, माजी खासदार अशोक मोहोड, ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, शिरीष मोहिते, बाळासाहेब गायकवाड, अंकुश काकडे, ॲडव्होकेट नंदकुमार पाटील, ॲडव्होकेट शिवराज कदम, उल्हास कदम, चंद्रशेखर हलवाई यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. याचा ज्यावेळी मी विचार करतो त्यावेळी मला सांगावंसं वाटतं की विज्ञान आणि धर्म, अध्यात्म आणि भौतिकता ही एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत मित्रांनो. आणि म्हणून ज्यावेळी मी नारायण महाराजांच्याकडे जातो किंवा दिंडी महाराजांच्याकडे जातो किंवा दत्त महाराजांचं दर्शन घेतो, त्यावेळी त्या भक्तीतून आम्हाला एक मित्रांनो शक्ती मिळते. आणि ती शक्ती म्हणजे समाजसेवेची शक्ती अशी असते. आणि म्हणून माझी नितांत श्रद्धा आहे देवावर, परमेश्वरावर आणि धर्मावर सुद्धा. अनेक खाली खाशत पडलेली आहे की देवाला रिटायर करा म्हणणारे लोक आहेत, देव न मानणारेही लोक आहेत. पण मित्रांनो मी त्यातला नाही हे मी इथे कबूल करू शकतो. हस्ते या ठिकाणी झालेला आहे. मला आनंद या गोष्टीचा आहे की आजच्या आपल्या समारंभाचे अध्यक्ष आहेत शाहबा मुजुमदार. तुम्ही म्हणाल तर त्यांच्याबद्दल काय सांगता? त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, ते दत्तभक्त आहेत आणि सातत्यानं न चुकता आपल्या पुरंदरच्या पायथ्याला ज्यांचा आपण काल सन्मान केला आपल्या ट्रस्टच्या वतीनं, सद्गुरू नारायण महाराज, अण्णा महाराज त्यांना म्हणतात, त्यांच्या संपूर्ण आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये सातत्याने सहभागी होणारे, न चुकता अगाधपणे नारायणपूरला दर्शनाला येणारे. आणि नारायण महाराजांनी इंदोरला मध्य प्रदेशामध्ये धारजवळ जलकुंडी म्हणून जे नर्मदेच्या काठावर गाव आहे, त्या ठिकाणी 22 एकरामध्ये दत्त मंदिर बांधलेलं आहे. अप्रतिम मंदिर आहे 22 एकरामध्ये. त्या 22 एकरामध्ये जे मंदिर उभं राहिलं
मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झाली. तो संपूर्ण परिसर असा उत्तम वृक्षराजांनी त्यांनी नटवलेला आहे. अहिल्याबाई होळकरांचं आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. 15व्या ITF महिला टेनिस स्पर्धेला सुरुवात. पहिल्या दिवशी भारताच्या खेळाडू प्रेरणा भांबरीचा पराभव झाला. 15व्या $25,000 NECC ITF महिला टेनिस स्पर्धेत बेल्जियमच्या ब्रिंट गेउनकेन्स, युक्रेनच्या व्हेरोनिका कॉम्से व मॉन्टिग्रॅनिक ॲना वेल्सिन्यूड या पात्रता फेरीतून मुख्य फेरीमध्ये आलेल्या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून स्पर्धेचा आजचा दिवस गाजवला. भारताची खेळाडू प्रेरणा भांबरी हिला पराभवाचा सामना करावा लागला. आलेल्या ॲना विल्यम्सने अँथासिया व्ही याचा 6-3, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव करून दुसरी फेरी गाठली. स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन NECचे सरव्यवस्थापक BR शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाचे अध्यक्ष हेमंत कटक्कर, वित्त सचिव सचिन अभ्यंकर, स्पर्धेचे संचालक नितीन जोशी, क्लबचे टेनिस सचिव सुधीर रानाडे, ITF निरीक्षक शीतल अय्यर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या नाटकातील कलाकार आणि नटसम्राट चित्रपटातील कलाकारांचा एक अनोखा कार्यक्रम 23 डिसेंबर रोजी पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात होणार आहे. मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवून त्यांचे मनोरंजन करणारा आणि सोबतीला मराठी चित्रपट आणि नाटकांना प्रसिद्ध एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणारा चला हवा येऊ द्या हा झी मराठीवरील कार्यक्रम सध्या घराघरात लोकप्रिय झाला आहे. थुकरटवाडी गावातील ही अतरंगी मंडळी सोमवार आणि मंगळवारी रात्री 9:30ला प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. पुढचा 1 तास निखळ मनोरंजन करणारा याची जणू खात्री देतं. गेल्या 1.5 वर्षापासून झी मराठीवर अव्याहतपणे चालणारी ही विनोदाची हवा आता वादळाचं रूप घेणार असून
महाराष्ट्राच्या गावागावात पसरणार आहे. त्यामुळे 23 डिसेंबरला पुण्यातील बालेवाडी स्टेडियमच्या एका सभागृहात चला हवा येऊ द्या हा सोहळा पार पडणार आहे. यामध्ये नटसम्राट असा नट होणे नाही या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ पुण्यात चित्रित झालेला हे भाग येत्या 28 आणि 29 डिसेंबरला झी मराठीवरून प्रसारित होणार आहेत असंही यावेळी सांगण्यात आलं. हे आम्हाला लाईव्ह बघायचंय. मग प्रतिसाद आणि पुण्यातला प्रेक्षक हा खूप वेगळा आहे आणि तो असायलाच वाढायला लागला होता की खरंच, आणि हे खरं आहे म्हणजे चॅनल मधून पाहिजे, एका विशिष्ट वर्गालाच नको किंवा तो उडला पाहिजे हा आमचा हट्ट होता. आणि मला कार्यक्रमात सगळे फ्लेवर आहेत, कोकणाचा फ्लेवर आहे, वराडी फ्लेवर आहे, ही घाटावर इकडे गेलात तिकडे गेलात. मग आमच्याकडे करायचं शो हे शहरात प्लॅन होतात, ऑडिशन सुद्धा शहरात असतात विशिष्ट, पण गावातल्या लोकांचा कार्यक्रम गावातल्या लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आज आणि उद्या टेलिकास्ट होईल, त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर स्टेजवरती आमच्या कलाकारांच्या सोबतीनं सांगलीकर सुद्धा दिसत आहेत, त्यांच्यामधले कलाकार दिसत आहेत, त्यांच्यातले सर्वसामान्य माणसांमधलेही गुण दिसत आहेत, त्यांनाही मजा बघून खूप आनंद होतो आम्हाला की आतापर्यंत स्टुडिओतच होतो आम्ही आणि त्यांना आम्हाला लाईव्ह बघायचं आहे. काही जण विचारतात तिकडे खूप झाडे दिसतात, इथे खूप बारीक दिसतात. काही जणांची अशी उत्सुकता असते कसं दिसतात टीव्हीवर, ही माणसं प्रत्यक्षात कशी दिसतात. त्यामुळे त्यांना जी काय बघायची इच्छा आहे ती लांबून का होईना पूर्ण होते आणि बरं वाटतं. काहीतरी आपण प्रमोशन करूया तर ह्या कार्यक्रमाच्या धर्तीवरती आम्ही प्रमोशन सुरू केलं. पण मग तो कार्यक्रम लोकांना आवडला आणि तो आपण आता टेलिकास्ट करू असा एक कार्यक्रम करू असं या बेसवरती कार्यक्रम सुरू झाला. आणि आज याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.